विक्रमनगर टेमलाईवाडी परिसरातील IRB कंपनीच्या इमारतीसमोर कोल्हापूर महानगरपालिकेच्या मालकीची सुमारे 5 एकर जमीन आहे। या परिसरातील नागरिकांनी 2 महिन्यांपूर्वी बैठक घेऊन परिसरातील शालेय विद्यार्थी आणि तरुणांना खेळण्यासाठी लोकवर्गणीतून मैदान तयार केलंय। मात्र 2 दिवसांपूर्वी या मैदानाची जागा IT पार्कला देण्यात येणार असल्याची माहिती स्थानिक ग्रामस्थांना मिळाली। त्यामुळे आज स्थानिक नागरिक, विद्यार्थी आणि स्थानिक लोकप्रतिनिधी या मैदानात उतरले। यावेळी स्थानिकांनी परिसरात जवळपास 4 ते 5 शाळा आहेत, त्यामुळे या ठिकाणी विद्यार्थ्यांना खेळण्यासाठी हे क्रीडांगण तयार करण्यात आल्याचं सांगितलं। या ठिकाणी IT पार्क आणण्याचा प्रयत्न केल्यास त्याला आपण तीव्र विरोध करू, असा इशारा स्थानिकांनी माध्यमांशी बोलताना दिलाय। आज विक्रमनगरमध्ये क्रीडांगणासाठी या ठिकाणी आम्ही सर्व आंदोलन करीत आहोत। गेल्या 30-35 वर्षापासून या ठिकाणी क्रीडांगण व्हावे अशी लोकभावना आहे आणि महापालिकेची जागा असूनसुद्धा ते क्रीडांगण या ठिकाणी डेव्हलप होत नव्हतं। आज ना उद्या ते होईल, कोणत्या तरी माध्यमातून होईल अशी आमची अपेक्षा होती, परंतु झालं नाही। त्यामुळे शेवटी इथल्या टेमलाईवाडी विकास मंचच्या माध्यमातून युवकांनी त्या ठिकाणी ही जागा पूर्वी जी क्रीडांगणाला आरक्षित ठेवली होती ती क्रीडांगण म्हणून डेव्हलप केले। त्यांच्या ताकदीनुसार जे काही लोकवर्गणी जमली त्यातून जवळजवळ 5-6-7 लाख रुपये घालून हे क्रीडांगण या ठिकाणी विकसित केलं गेलं आहे। आता ह्या क्रीडांगणाचा आम्ही सगळ्यांना भेटलो आणि सगळ्यांनी आम्हाला म्हणजे लोकप्रतिनिधींनी पाठिंबा पण दिला, परंतु काल परवा असं समजलं की ITला हे प्लॉट अलॉट करायचे आहेत। तर अशा पद्धतीनं जर होणार असेल तर निश्चितपणे इथं लोकप्रक्षोभ वाढेल। आज इथं सर्व नागरिक, कार्यकर्ते, शाळेचे विद्यार्थी सर्व आम्ही इथं जमा झालेलो आहे। फक्त क्रीडांसाठी जमा झालेलो आहे, कारण का गेले कित्येक वर्ष या क्रीडांसाठी झटत आहेत लोक। तसं शाळा किंवा आपले तरुण वर्ग की आपल्या इथं ग्राउंडच नाही, तिन्ही भागात ग्राउंड नाही आहे आणि सगळ्यांचा सपोर्ट आहे की याला की इथं ग्राउंडच व्हावं, कारण का मुलांना खेळायला इथं कुठंही जागा नाही। महापालिकेची जागा म्हटली तर फक्त ही एकटी एवढीच आहे, बाकी कुठंही नाही जागा आणि हे आरक्षित व्हायलाच पाहिजे क्रीडांसाठी। दुसरं कुठंही आम्ही काही करू देणार नाही। 11 फेब्रुवारी 2024ला सगळ्या स्थानिक मंडळांनी, ज्येष्ठ नागरिकांनी एक मिटिंग घेऊन असं ठरवलं की आपल्या टेमलाईवाडी विक्रमनगरमध्ये जी महापालिकेची जागा आहे, रिकामी आहे, तिथं आपण लोकवर्गणीतून सगळं ग्राउंड अस्तित्वात आणायचं। त्या पद्धतीनं सर्व तरुण मंडळी, ज्येष्ठ नागरिक, लहान मुलं, शाळेची मुलं यांच्या माध्यमातून हे सगळं ग्राउंड नांगरून ते सगळं तयार झालं। तयार झाल्यानंतर स्थानिक आमदारांनी सुद्धा आम्हाला भरपूर मदत केली, महापालिका प्रशासनाने सुद्धा केली, माजी आमदारांनी, माजी खासदारांनी, सगळ्यांनी जितकं होईल तितकी मदत केली। आदरणीय आमदार बंटी पाटील साहेबांनी 25 लाख रुपयाचा निधीसुद्धा या क्रीडांगणासाठी मंजूर केलेला आहे। हे सगळं होत असताना परवा एक बातमी आली की इतकं चांगलं क्रीडांगण झाल्यानंतर परवा बातमी आली की सदरची जागा IT पार्कसाठी देण्यात यावी। महापालिका प्रशासनाला आमची एकच विनंती आहे, इतकं सगळं ग्राउंड केलेलं आहे, साधारण 1.5-2 लाख रुपयाची झाडं लावलेली आहेत, 125-150 झाडं लावलेली आहेत, त्याच्यासाठी प्रत्येक तरुण कार्यकर्ता झटत आहे आणि तुम्ही ही जागा न देता IT पार्कसाठी दुसरी जागा द्यावी। महानगरपालिकेच्या प्रशासनानं हा IT पार्कचा जो घाट घातलेला आहे, IT पार्कला आमचा विरोध नाही आहे, पण ही जागा जी त्यांनी निवडलेली आहे त्याला आमचा विरोध आहे। मी या मीडियाच्या माध्यमातून IT पार्कचे जागा बघण्यासाठी येणाऱ्या सर्वच प्रतिनिधींना माझी एक विनंती आहे, आज महापालिका प्रशासन आपल्याला जागा देऊन जाईल, पण भविष्यात येथील 20 ते 25 हजार लोकांचा रोष पत्करावा लागेल ही आपण विसरू नये। आणि आपण सुज्ञ आहात, आपल्याला माहिती आहे IT पार्कची क्रायटेरिया काय आहे काय नाही, आणि म्हणून आपण योग्य तो निर्णय घेऊन IT पार्कसाठी ही जागा योग्य नाही असं या प्रतिनिधींनी या शासनाला सांगावं, अशी मी आपल्याला या मीडियाच्या माध्यमातून सर्व प्रतिनिधींना विनंती करतो। आणि आमची खूप इच्छा आहे की इथं ग्राउंड झालं पाहिजे, कारण की ह्या भागातील मुलांना खेळण्यासाठी कुठेही जागा नाही आहे। परत शाळा आहेत, 5-7 शाळा आहेत इथं, त्यांना सुद्धा ग्राउंड नाही आहे ह्या भागात। आणि IT पार्कसाठी आम्ही काय विरोध करणार नाही, त्यांना दुसरीकडे जागा द्या, खरं आमच्या मुलांच्यासाठी हे ग्राउंड काढून घेऊ नका तुम्ही। यावेळी परिसरातील शाळकरी विद्यार्थ्यांनी या ठिकाणी मैदानच झालं पाहिजे अशी घोषणाबाजी केली। या परिसरातील नागरिक, विद्यार्थी दुपारपर्यंत मैदानाच्या मागणीसाठी या ठिकाणी ठाण मांडून होते।